संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. अंबोटमध्ये टोरेंटच्या रस्त्याची मोजणी ग्रामस्थांनी रोखली. टोरेंट जलविद्युत प्रकल्पाविरोधात मोठ्या जनआंदोलनाची ठिणगी. कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरेंट जलविद्युत प्रकल्पाला दिवसेंदिवस विरोध वाढत असून गुरुवारी दिनांक 6 ऑगस्ट रोजी अंबोट परिसरात ग्रामस्थांनी शासकीय अधिकाऱ्यांच्या रस्ते मोजणीच्या कामाला तीव्र विरोध दर्शवला. साईडोंगर परिसरातील प्रस्तावित प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मोजणीसाठी महसूल विभाग व अन्य शासकीय यंत्रणांचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. मात्र स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी या कामावर आक्षेप घेत आंदोलनात्मक भूमिका घेतली. पालीतर्फे कोथल खलाटी ग्रामपंचायत हद्दीतील साईडोंगर परिसरात टोरेंट जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहे. उपलब्ध तांत्रिक माहितीनुसार या प्रकल्पासाठी सुमारे 932 एकर क्षेत्राचा वापर होणार असून त्यामध्ये सुमारे 600 एकर वनक्षेत्र आणि 332 एकर खाजगी जमिनींचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांच्या मते प्रकल्पासाठी आवश्यक असलेले रस्ते, पाईपलाईन आणि उच्च दाब वीज वाहिन्यांमुळे अनेक शेतजमिनी बाधित होऊ शकतात. तसेच भविष्यात होणाऱ्या खोदकाम, ब्लास्टिंग आणि बांधकाम प्रक्रियेमुळे परिसरातील रहिवाशांना व विविध अडचणी सामोरे जावे लागणार आहे, अशी भीती व्यक्त करण्यात आली. कर्जत तालुका पर्यावरण संघर्ष समितीचे संयोजक ॲडव्होकेट कैलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पाला विरोध असून पर्यावरण, वनसंपदा आणि स्थानिक जनजीवनावर होणारा परिणामांचा पुनर्विचार करण्याची देखील मागणी करण्यात येत आहे. अंबोट येथे ग्रामस्थांनी व्यक्त केलेला विरोध हा आगामी काळात अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून टोरेंट प्रकल्पाचा मुद्दा आता कर्जत तालुक्यातील प्रमुख जनआंदोलनांपैकी एक ठरण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.